दरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस। महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध, कोणत्या आगाराच्या किती फेऱ्या बंद? चित्रदुर्ग परिसरात महाराष्ट्र एसटीच्या चालक वाहकांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधात कर्मचाऱ्यांची व प्रवाशांची सुरक्षा यासाठी परिवहन मंत्र्याच्या निर्देशानुसार गेले 2 दिवस महाराष्ट्र एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या बस सेवा बंद ठेवल्या आहेत। यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। दिवसाला 404 फेऱ्या रद्द झाल्याने एसटी महामंडळाचा सुमारे 4.5 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। मात्र या परिस्थितीचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहनधारकांनी तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत। प्रवाशांकडून अधिकचे भाडे वसूल करून आर्थिक लूट केली जात आहे। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवाही पूर्णतः बंद आहेत। कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसगाड्या दररोज महाराष्ट्रात 124 ते 136 फेऱ्या करतात, मात्र सध्या त्या पूर्णपणे बंद आहेत। महाराष्ट्र एसटी महामंडळाने कोल्हापूरहून निपाणी, चिकोडी, बेळगाव, धारवाड, बंगळूर या महामार्गावरील 404 फेऱ्या बंद केल्या आहेत। त्यामध्ये कोल्हापूर आगार 6 फेऱ्या, संभाजीनगर 12 फेऱ्या, इचलकरंजी 2 फेऱ्या, गडिंग्लज 184 फेऱ्या, चंदगड 48 फेऱ्या, कुरुंदवाड 6 फेऱ्या, कागल 90 फेऱ्या, राधानगरी 38 फेऱ्या, आजरा 18 फेऱ्या अशा एकूण 404 फेऱ्या बंद केल्या आहेत। कोल्हापूर विभागीय बस स्थानकामधील कर्नाटक आगारात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। यासोबतच सध्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते। कर्नाटकातील बस सेवा बंद असल्यामुळे सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अडचणी येऊ शकतात। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर 1 तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। कर्नाटकात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरीही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून या बस सेवा लवकर सुरू व्हाव्यात अशी मागणी केली जात आहे। कर्नाटकात एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत बस सेवा सुरू होणार नाही असा इशारा महाराष्ट्र एसटी महामंडळाने दिला आहे। त्यामुळे या बस सेवेचा तिढा लवकर सुटतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।